नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संकेत स्वागत करतो आपल्या मॅथ सिम्प्लिफाईड मध्ये. आज आपण शेकडेवारी बघणार आहोत. हा भाग 2 आहे. पहिल्या भागामध्ये आपण या 3 मुद्द्यांवरती चर्चा केली होती आणि आजच्या भागामध्ये आपण या 2 मुद्द्यांवरती चर्चा करणार आहोत. तर एकदा आपण नजर टाकूया आज आपले प्रश्न कशा पद्धतीचे असणार आहेत. अजयचा पगार 22,000 रुपये व विजयचा पगार 19,800 रुपये आहे. तर आपल्याला हे 4 प्रश्न विचारू शकतात. अर्थातच एकसाथ आपल्याला कधीही हे 4 प्रश्न विचारणार नाहीत. आपल्याला यापैकी कुठला तरी एकच विचारणार. 1, 2, 3, 4 आपण सगळ्या पॉसिबिलिटीज कव्हर करणार आहोत. त्या अगोदर आपण जी मुलं सिली मिस्टेक करतात किंवा जी मुलं खूप लेंदी कॅल्क्युलेशन करतात त्याच्यावरती आपण एक समाधान आणलं आहे. आपण थोडासा वॉर्मअप करूया. ठीक आहे. जेव्हा ए आणि बी अशा कुठल्याही दोन संख्याच्या व्हॅल्यू दिल्या असतील, उदाहरणार्थ मी 10,000 आणि 12,000 घेतो. ह्या कुठल्याही एखाद्या 2 व्यक्तींचा पगार असू शकतो, 2 वस्तूची किंमत असू शकतात. समजा एक ए नावाचं पुस्तक 10,000 रुपयाला आहे आणि बी नावाचं पुस्तक 12,000 रुपयाला आहे आणि त्याच्यावर आपल्याला प्रश्न विचारून, काहीही प्रश्न विचारून उत्तर समजा आपल्याला टक्केवारीमध्ये विचारलं असेल, परत ऐका, ए आणि बी या 2 संख्या आहेत आणि या दोघांपासून प्रश्न विचारून आपल्याला उत्तर टक्केवारीमध्ये विचारलं असेल, तर या 2 रिअल व्हॅल्यूचा डायरेक्ट संबंध नसतो. उदाहरणार्थ मी ए आणि बी ला 10 आणि 12 सुद्धा लिहू शकतो. ए आणि बी ला 5 आणि 6 सुद्धा लिहू शकतो. हे आपण चेंजेस केल्यामुळे उत्तरावरती काहीही फरक पडत नाही. 10,000 आणि 12,000च्या बदली मी फक्त 10 आणि 12 लिहिलं तर आपलं कॅल्क्युलेशन खूप सोपं होऊन जाणार आणि आपले सिली मिस्टेक जे असतात ना छोटे-छोटे, त्या आपण टाळता येतात. म्हणून आपण हा कन्सेप्ट यूज करणार आहोत. चला आपण प्रश्नाकडे वळूया. अजयचा पगार किती आहे? 22,000. विजयचा पगार किती आहे? 19,800. पण मगाशी सांगितल्याप्रमाणे आपल्याला बघा उत्तर बघा, टक्के, टक्के, टक्के आणि टक्के. सगळ्या प्रश्नांमध्ये आपल्याला टक्के विचारले आहेत. तर हा जो रिअल व्हॅल्यू आहे त्याचा आणि उत्तराचा काहीही थेट संबंध नाही. त्याच्यामुळे मला जेवढी व्हॅल्यू छोटी करता येईल तेवढी मी करू शकतो. हे 2 शून्य गेले, 2 शून्य गेले. 220 आणि 198. अजून आपण छोटं करू शकतो. 2 ने भाग देऊ शकता किंवा बघा 22 म्हणजे 11च्या पाड्यात आहे. इकडे चेक करतो 11च्या पाड्यात आहेत का? आहे. 1 आणि 8 9 9 9 माहिती आहे ना 11ची कसोटी? 1 आणि 8 9 वजा 9 0. जेव्हा अशा उत्तर 0, 11 किंवा 11च्या पाड्यातली संख्या 11ने भाग जाते. ह्याचं मी सविस्तर कंबाईन ग्रुप बीचं आपलं विश्लेषण झालं होतं. त्याच्यामध्ये मी डिटेलमध्ये हे सांगितलं आहे. चला आपण मगाशी काय फाइंड केलं? अजयची पगार किती आहे? 220 आणि विजयचा 198. आता प्रश्नामध्ये काय विचारलंय? अजयचा पगार विजयच्या किती टक्के आहे? विजयच्या विचारलंय म्हणून विजय खाली. अजयच्या विचारलं असतं तर अजय खाली असता. कोणाचा पगार? अजयचा पगार विजयच्या किती टक्के आहे? टक्के म्हणजे 100. हे आपण बेसिक मध्ये कव्हर केलं आहे. चला अजयचा पगार किती आहे? 220 रुपये. विजयचा पगार किती आहे? 198 रुपये. चला आता भाग देऊया. भाग कशाने जातोय? मगाशी सांगितल्याप्रमाणे 11ने जातोय. 11 दुने 22, 11 एके 11, 8, 11 अठ्ठी 88. अजून 2 देऊया 10, 9. कॅल्क्युलेशन बघा येतं इथे. काही हुशार विद्यार्थी असतात त्यांना ही व्हॅल्यू पाठ असते. तुमच्या लक्षात असेल तर ठीक, नसेल तरी काही हरकत नाही. फक्त एकदा नजर मारा. हे आपल्याला माहित असतं तर आपण पटकन क्लिक केलं असतं, पण समजा नाही माहिती. 1000 भागिले 9, 9 एके 9, रिमाइंडर 1, 9 एके 9, बाकी 1,
9 एके 9. उत्तर आपलं आलं 111 किंवा तुम्ही पुढे पुढे भाग दिला तर हा 9 कधीच कट होणार नाही. 0.1111 येत जाईल. दोन्ही उत्तर तुमचं येऊ शकतं. पुढचं अजयचा पगार 220, विजयचा पगार 198. किती सोपं झालं हे 2 शून्य काढून टाकल्यामुळे. दिसायला पण किती छोटं आणि कॅल्क्युलेशनला सोपं. आता काय लिहिलंय, विजयचा पगार अजयच्या, आता इथे अजयच्या आलं, अजयच्या म्हणजे अजय खाली, कोणाचा पगार विजयचा. ही वाली स्टेप कॅन्सल केली, डायरेक्ट लिहिलं. ठीक आहे, परत 11 भाग देऊया. 2 बे 9 18, बे 10 20, 9 भागिले 10 गुणिले 100. आता किती गेला, 1 शून्य ने 1 शून्य गेला, किती आले 90%. तर विजयचा पगार अजयच्या 90% आहे. पुढे परत अजय विजय, मी एकाच प्रश्नावरती 4 वेगवेगळ्या पद्धतीचे प्रश्न बनवू शकतात. ते सगळे प्रश्न घेतलेत. परीक्षेला कुठला पण एकच येणार. अजय आणि विजय. अजय हा विजयपेक्षा किती टक्क्याने जास्त. कोण, विजयपेक्षा. विजयपेक्षा म्हणजे विजय खाली. आता काय विचारले, कितीने जास्त. कितीने जास्त हा कसं करणार, 200 पर्यंत 2 आणि पुढचे 20, 22 ने जास्त. 22 ने जास्त. 11 एके 11, 11 दुने 22, इथे 11 एके 11, राहिले 8, 11 8, 1 9. मगाशीच आपण हे केलेलं आहे भागाकार, म्हणून मी उत्तर डायरेक्ट लिहिलं. पुढचा प्रश्न, विजय हा अजयपेक्षा कितीने कमी आहे. बघूया, अजय विजय. अजयची व्हॅल्यू, अजयचा पगार 220, विजयचा पगार 198. अजय हा विजयपेक्षा, सॉरी, विजय हा अजयपेक्षा ज्याच्या पुढे पेक्षा लिहिलंय ते कितीने कमी आहे विजयचा पगार, 22 ने. 1 शून्य गेला, 1 शून्य गेला, 22 एके 22, 22 एके 22, उत्तर आलं 10%. कितीने कमी आहे, 10%ने कमी आहे. हे आपण मग अशी बेसिक केलं होतं. पुढचा प्रश्न सेम पद्धतीचा प्रश्न आहे. हे सगळे PYQ आहेत कुठल्या ना कुठल्या परीक्षेमधल्या. ठीक आहे, ए आणि बी. एचा पगार किती आहे, 9600. मी काय केलं, 2 शून्य उडवले. आपल्याला काही घेणं देणं नाही. आता हा तुम्ही 4च्या पाड्यात आहे, 4ने भाग देऊ शकता. 12च्या पाड्यात आहे, 12 8 96, 12 7 84, 8 7 करू शकता. तुम्हाला पाडे क्लिक झाले तर ह्या पद्धतीने जावा किंवा या पद्धतीने लिहिलं तरी चालेल. एक काम करतो मी, 96 आणि 84 व्हॅल्यू घेतो. उत्तर सेमच येतं. एचा पगार बीच्या म्हणजे बी खाली. 4ने द्यायचं तर 4ने भाग द्या. बघा, 4ने जातोय का, 4ने जातोय. 3ने जातोय का, एकदा बघा. 3ने, हा 9ला जातोय. ह्याला पूर्ण संख्या 3ने जाते. 8 आणि 4 12, 12 म्हणजे 3ने जातोय. 4ने पण भाग जातोय, 3ने पण भाग जातोय, म्हणजे 12ने पण जाणार. 12 8 96, 12 7 84. हा 100ने का गुणलं, कारण की आपल्याला व्हॅल्यू पर्सेंटेज मध्ये दिली आहे म्हणून, विचारली आहे म्हणून. 800 भागिले 7, 7 एके 7, 7 एके 7, बाकी 3, 7 चौक 28. उत्तर काय आलं, 114. वरती हातचा लिहायचा, ज्याच्याने भाग देतो ती संख्या खाली, पर्सेंट. पुढचा प्रश्न, एचा पगार किती आहे, 96 रुपये. बीचा पगार किती आहे, 84 रुपये. आता प्रश्न काय विचारले बघूया. बीचा पगार एच्या आहे म्हणून ए खाली. बीचा पगार
ठीक आहे. मग अशी आपण 12ने भाग दिलाय, त्याच संख्या आहेत. 12 7 84, 12 8 96. 8 हा 700 भागिले 8. 8 8 64 राहिला 6. आता काय होतंय? 8 7 56 4 87 4 8 4 8 काय 1 आणि 2. उत्तर काय आलं? किंवा ठीक आहे. इथे मी पुढे देतो 8 पंचा ते 40 इथे पॉइंट 8 पंचा 40 आलं हेच. पुढे ए चा पगार काय 96. आम्हाला काही फरक पडत नाही त्याला इथे 9,600 असू दे नाही ते 96,000 असू दे. आपण फक्त एवढंच लिहायचं. पण इकडचे 2 शून्य कट करत असताना इकडचे पण 2च शून्य कट करायचे. असं नाही की इथे 3 शून्य दिसतात इकडचे 3 नाही. इकडचे 2 तर इकडचे पण 2. ए हा बी पेक्षा कितीने मोठा आहे किंवा कितीने जास्त आहे? कितीने मोठा आहे? 12ने. 12ने मोठा आहे. कोणापेक्षा? बी पेक्षा. पेक्षा म्हणजे बी खाली. 12 एके 12 12 पंचे 60 12 72 12 सत्ती 84. 1/7 व्हॅल्यू असते 14.28 किंवा 14.27%. शक्यतो ही तुमची व्हॅल्यू पाठ नसेल, काही अडचण नाही. पण सरळ साधा भागाकार देऊया. 7 एके 7 7 चोक 28 2 आलं काय 14 हा 2 कडचा इकडे आणि ज्याच्याने भाग देतो ती खाली आलं 14 पॉईंट. चला पुढचा प्रश्न. ए चा पगार 96 रुपये, बी चा पगार 84 रुपये. तुम्ही पण सॉल्व करा व्हिडिओ पॉज करून. एकच सेम प्रश्न आहे त्याच्यामुळे थोडंसं बोर होत असेल. ठीक आहे. बी हा ए पेक्षा कितीने कमी? कितीने कमी आहे? 12ने कमी. कोणापेक्षा? ए पेक्षा. 12 एके 12 12 8 96. 1/8ची व्हॅल्यू असते 12.5%. ठीक आहे. पण आपण सॉल्व करूया. 4ने भाग देऊया. 4 दुने 8 4 चोक 100. 25 भागिले 2 ची व्हॅल्यू आली किती? 12.5. आता हा पुढचा प्रश्न आहे. मागच्या वेळेस आपल्याला डायरेक्ट दिलेली ए ची व्हॅल्यू, बी ची व्हॅल्यू किंवा अजय, विजय, सुनीता, अनिता काही पण व्हॅल्यू आपल्याला डायरेक्ट दिल्या होत्या. इथे आपल्याला डायरेक्ट व्हॅल्यू दिलेल्या नाहीयेत. आपल्याला मानावं लागेल. हा प्रश्न लिपिक टंकलेखन पूर्व परीक्षा 2017 मध्ये आला होता. हा एक प्रश्न. पण मी अजून 3 पॉसिबिलिटीज घेतल्या. त्यापासून हे सुद्धा प्रश्न बनू शकतात. ठीक आहे. आता काय बोललंय? ए चा पगार बी पेक्षा 20% कमी. कोणापेक्षा? बी पेक्षा कमी. म्हणजे मी बी ला 100 मानलं तर 20% पेक्षा कमी म्हणजे किती? 80 असू शकतो. 20% कमी. 20% जास्त असतं तर अधिक 20 केलं असतं. 20% कमी म्हणजे 20 कमी केलं. ठीक आहे. ए चा पगार बी पेक्षा 20% कमी. आता इथे तुम्ही 80 100 पण लिहू शकता. 8 10 लिहू शकता किंवा 4 आणि 5 सुद्धा लिहू शकता. काही फरक पडत नाही. हे 20%नीच कमी असणार येणारी व्हॅल्यू. चला मी 8 आणि 10 घेतो. सोपं दिसतंय. जास्त किचकट पण नाही. ए 8 बी 10. 80 100 सुद्धा घेऊ शकता. काही अडचण नाही. ए चा पगार बी च्या किती टक्के आहे? ए चा पगार बी च्या म्हणजे बी खाली. ए चा पगार गुणिले 100. का? कारण की ते टक्के काढायला विचारलेत म्हणून. 1 0 ने 1 0 गेला. आलं उत्तर 80%. ए चा पगार 8 बी चा पगार 10. बी चा पगार ए च्या म्हणून ए खाली. कोणाचा पगार विचारलाय? ए चा.
आता काय करणार, 2 भाग द्या, 5, 4, अजून 4 आणि 100ला पूर्ण भाग जातोय, 25 चोक 100, 25 पाचा 120, 125%. बी चा पगार ए च्या 125% आहे. पुढचा प्रश्न. सॉरी, काय झालं हे, मला पेन सिलेक्ट करू द्या. ए चा पगार किती आहे, 8 रुपये. बी चा पगार किती आहे, 10 रुपये. ठीक आहे. बी हा ए पेक्षा कितीने जास्त, कोणापेक्षा, ए पेक्षा, म्हणून ए खाली. कितीने जास्त आहे, 2 जास्त आहे. आता काय, बे के बे चोक 8, 4 25 चोक 100, किती, 25% जास्त. आणि हाच प्रश्न परत आलाय. ठीक आहे, तुम्ही नीट बघा, जो प्रश्न आहे तोच विचारले, तरी पण हा प्रश्न ऍक्च्युली घ्यायला नव्हता पाहिजे. ही जी कंडिशन होती तेच आहे, पण ठीक आहे. कितीने कमी आहे, 2ने कमी आहे. कोणापेक्षा, बी पेक्षा, म्हणून बी खाली. बघा, झालं, उत्तर आलं 20%. हा ऍक्च्युली प्रश्न नव्हता घ्यायला पाहिजे, पण झालं. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. थँक्यू.